मराठी माणसाचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे. तो मराठी माणूस कुठेही व्यवसाय करू शकत नाही आणि केला तर त्यांना लोक जगू देऊ शकत नाहीत. अशा पद्धतीची काही परिस्थिती या महाराष्ट्रात तयार झालेली आहे. आणि याचंच उदाहरण आहे ते मुंबईचं उदाहरण. आज एक घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी एक मराठी मुलगा आहे, तो त्या व्यापाऱ्याला म्हणायला गेला, की "मला फळं द्या." तर तो म्हणाला, की "मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीमध्ये बोला." अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आता हे कदाचित परप्रांतीय असायला पाहिजेत, बाहेर राज्यातून आलेला असायला पाहिजेत आणि कुठेतरी ते मुंबईत त्यांचं पोट भरण्याकरता त्या ठिकाणी आलेलं असायला पाहिजे. मराठी माणसाचं अस्तित्व सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे होते त्या टायमाला काही प्रमाणात होतं. परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. मुंबईत मराठी माणूस हा राहूच शकत नाही, तो व्यवसाय सुद्धा करू शकत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती या मुंबईत घडत आहे. आणि नेमकं याच प्रकरणातून परत एकदा मराठी माणूस आणि हिंदी भाषेचं प्रकरण एकदा गाजलेलं आहे आणि ते प्रकरण परत एकदा सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीने तो मुलगा सांगतो, की मला मेडिकल घेण्याकरता जायचं होतं, परंतु त्या ठिकाणी टाईम असल्याकारणाने मी फळं घेण्याकरता गेलो आणि फळं घेत असताना त्याला विचारलं, की "काय किलो आहेत फळं?" तर अशा पद्धतीने त्याने उत्तर दिलं, की "मला मराठी येत नाही. मला हिंदीमध्ये बोला." अशा पद्धतीने त्या मुलांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. बरंच काही प्रकरण घडलं, बरंच काही सुरू झालं. बोलाबोलीतून, बाचाबाचीतून त्या ठिकाणी वाद निर्माण झाले आणि आजूबाजूचे लोकं बरेच त्या ठिकाणी जमले आणि जो मराठी मुलगा होता त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्याच्याच विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. आता काही मुस्लिम बांधव सुद्धा होते त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या मराठी माणसाला मारहाण करण्यात आलेली आहे, असंही सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मराठी माणसाचं अस्तित्व या मुंबईत राहिलं नाही, हे कुठेतरी निश्चित झालेलं आहे. परंतु मराठी माणसाला मला एक विचारायचं आहे, तुम्हाला व्यवसाय करण्याकरता कोणी रोखलेलं आहे? तुम्हाला व्यवसाय करता येत नाही का? आता तुमची भाषा कशी झालेली आहे? तुम्हाला कसं वाटतं, की प्रत्येक जागेवर जायला पाहिजेत आणि मराठी भाषा बोलायला पाहिजेत. आता जर तुम्ही एखाद्या राज्यात गेला किंवा तुम्ही जर आपसात जरी बोलत असाल गावातल्या गावात, एखाद्या व्यक्तीसोबत जरी बोलत असाल आणि एखादा व्यक्ती जर आपल्याला समोरून हिंदी बोलत असेल, तर आपणही सुरू करतो वाकडी-तिकडी हिंदी. आपणही बोलतो वाकडी-तिकडी हिंदी. परंतु आपण त्यांना सांगत नाही, की "तू महाराष्ट्रात राहतो, तू मराठी बोल. मराठी मला येते. मी मराठीतच बोलणार. तू हिंदीत येत असेल, तर तुला हिंदीत बोल. मला काही घेणं-देणं नाही. परंतु मला जर समजलं, तर मी मराठीतच ऐकून घेणार आहे." अशा पद्धतीने आपण सांगत नाही, स्पष्टपणे बोलत नाही. इतर राज्यात जर आपण गेलो, तर त्या राज्यातली भाषा तेच बोलतात. इतर राज्यातून आपण जरी बोलायला गेलो त्या मराठी भाषेत तिथं, तर ते आपल्याला प्रतिसाद सुद्धा देत नाहीत आणि ते बोलत सुद्धा नाहीत. परंतु आपलं चालू होतंय, कोणीही या आणि आपली भाषा सोडून आपण त्यांची भाषा बोलत राहतो. अशा पद्धतीचे प्रकरण हे सुरू झालेले आहे. ज्या पद्धतीने मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल किंवा इतर राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लोंढेच्या लोंढे बाहेरचे चालू आहेत. रेलच्या रेल त्यांच्याच भरून येत आहेत. ते व्यवसाय करतात. सीझनवर व्यवसाय करतात. तुम्ही पहा ना, दसऱ्याच्या टायमाला असेल, गणपतीच्या टायमाला असेल, बाहेरचे राज्यातील लोक आहेत ते आपल्या राज्यात येतात, महाराष्ट्रात येतात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी भागवतात. जसं की खेळण्याची दुकान असेल, गुपचूपचा गाडा असेल, एखादं स्टॉल असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकतात आणि त्यांची ती सीझनवारी कमाई करतात आणि परत त्यांच्या राज्यात ते निघून जातात. परंतु आपल्याला लाज वाटते मराठी माणसाला. मी सुद्धा एक मराठीच आहे. परंतु आपल्याला लाज वाटते एखादा व्यवसाय करण्याकरता. आपण जर गुपचूपचा गाडा टाकला, तर आपले पाहुणे काय म्हणतील? आपले पाहुणे-रावणे काय म्हणतील? म्हणतील, "काय एवढा शिकला आणि गुपचूपचा गाडाच टाकायचा राहिला होता का तुला? काय व्यवसाय करणार आहेस तू?" त्यानंतर आपला बराच काही उद्योग असते, एखादा कृषी सेवा केंद्र असते, एखादा दुसरा व्यवसाय असते. आपण आपल्या माणसाकडे ज्यावेळेस दुकानदारीवर जातो किंवा उधार घ्यायला जातो, एखादी वस्तू घ्यायला जातो, तर त्या सुरुवातीला आपण काय मागतो? एवढं-एवढं औषध द्या, एवढं-एवढं खत-बी द्या किंवा एवढं-एवढं आपल्याला वस्तू द्या आणि आपण काय सांगतो? आपल्या मराठी माणसाला लिहून ठेवा. ही पहिली आपली भाषा आणि परत आपल्याच माणसाला व्यवसाय करता येत नाही. आपणच बोंबा मारत बसतो. कारण तर तुम्ही ढबकाई जे आणलेलं असेल दुकान ते आपल्या मराठी माणसाला आणलेलं आहे आणि आपलेच पाय आपण ओढलेले आहेत. परत आपण सांगायला तयार, आपण पाहुण्या-रावण्यांना सांगायला तयार, की आपल्या माणसाला व्यवसाय करता येत नाही. मराठी माणूस हा डबघाईस येतो किंवा बरबाद झालेला आहे, अशा पद्धतीने आपण बोलायला तयार आहोत. परंतु एखाद्या मारवाडी, एखाद्या कोमटी, एखाद्या इतर समाजाच्या जर दुकानावर गेलो, एखाद्या इतर राज्यातील जे लोक व्यवसाय करणार आहेत, त्यांना आपण त्यांची भाषा बोलून पैसे नगद देतो आणि
पाटलाची आठवण कशी राहते ती आपल्याला दिसून येते. मला हेच सांगायचंय की व्यवसाय करण्याकरता तुम्हालाही कोणी रोखलं नाही. आपण तोच धरून बसलो की मला वाटतं की माझ्या वडिलांनी मला दुकान टाकून द्यावं, मस्त आयुष्य एक खुर्ची टाकून द्यावं. त्याच्या हाताखाली 2-3 कामं करण्याकरता माणसं असावी आणि मी कॅश मोजायला करता त्या ठिकाणी असावं. आणि त्यानंतर काही प्रमाणात जर व्यवसाय जर चांगला चालला, कुठेतरी पैसा येऊ लागला, तर आपल्याला वाटतं की एखादी 4 व्हीलर घ्यावं, मोठा बंगला घ्यावा आणि आपण कुठेतरी राजकारणी किंवा पुढाऱ्यांच्या पाठीमागे हिंडावं, कुठेतरी राजकारणात उतरावं अशा पद्धतीची आपली ही भूमिका असते. आता मला हेच सांगायचं की तुम्हाला व्यवसाय करण्याकरता कोणी रोखलं नाही आणि मराठी भाषा आणि हिंदी भाषा. तुम्हाला जर तुमच्या मराठी भाषेचा, आपल्या मराठी भाषेचा जर स्वाभिमान असेल तर ते कुठेतरी दाखवून द्या. परंतु व्यवसाय करण्याकरता भाषा महत्वाची नाही, तो पैसा महत्वाचा आहे. पैसा कशा पद्धतीने बोलता येईल आणि कोणापासून तो व्यवसाय करता येईल, आपल्या माणसाकडे, आपल्या दुकानदाराकडे नक्कीच जा. जेणेकरून आपल्या माणसाला आपण मोठं कराल आणि कुठेतरी आपल्या माणसाची प्रगती झाली तर आपल्याला सहन झालं पाहिजे. आपला माणूस कुठेतरी मोठा होतोय, कुठेतरी 4 पैसे कमवतोय, हे आपल्याला निश्चितच समजलं पाहिजे. आता तुम्हाला काय आवडते व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.